चेंडू अवेलेबल आहे. पंच ज्या ठिकाणी मैदानात उपस्थित आहे त्यांच्याकडे चेंडू अवेलेबल आहे. वडवली संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आणि आसनोली संघाचा एक्स्ट्रा प्लेयर. वडवली संघाचा एक्स्ट्रा प्लेयर असेल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चला जाऊया मैदानावरती. सामना चालू होतोय. वडवली विपक्ष आसनोली. आसनोली संघानं या ठिकाणी नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय वडवली संघाला. वडवली संघाकडनं दोन धडाडीचे फलंदाज सलामीवीराच्या माध्यमातून आपण खेळताना पाहायला मिळतील. दोन फलंदाज जे मैदानावरती आपण पाहतोय, रोहित आणि विकी ही धडाडीची सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. वडवली संघाकडनं सलामीवीराची भूमिका जी आहे ती पार पाडताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर तो गोलंदाज असेल आसनोली संघाचा मयूर. एक अष्टपैलू खेळाडू मयूर दिनकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपण शहापूरचं क्रिकेट गाजताना पाहिलंय. अनेक मैदानांवरती अगदी फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत. तितक्याच ताकदीचा फलंदाज सुद्धा आहे मयूर. अष्टपैलू खेळाडू संघाची धुरा पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. त्याला योग्य दिशा दिली जाते. लॉंग ऑनच्या दिशेनं पहिलाच फटका येतोय. संघर्षाचा शंखनाद होतोय. पहिल्या चेंडूवर येत आहे 4 धावा. रन्स मिळतील 4. हा फलंदाज रोहित या ठिकाणी आपले मनसुबे व्यक्त करतोय. या ठिकाणी दाखवतोय पहिल्या चेंडूवरती एक ताकदीचा फटका. 4 धावांनी धाव फलकाला या ठिकाणी आकार दिला जातोय. 4 धावांनी श्री गणेशा होतोय धाव फलकाचा. धाव फलकावरती आपण पाहतोय 4 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मयूर राऊंड द विकेट जाताना गोलंदाजी करेल रोहितसाठी. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न होतोय. एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चेंडूला भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. येतोय एक बॅक टू बॅक दुसरा. फ्रंट फुटवर येतोय. 2 फटके बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत. मोठे फटके येत आहेत. 4+4 8 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. अद्यापपर्यंत दोनही सलामीवीर मैदानावरती तैनात पाहायला मिळत आहेत वडवली संघाचे. मयूर अत्यंत अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे. परंतु यावेळेला मात्र त्याचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतोय फलंदाज रोहित. पुन्हा एकदा शपल खेळण्याचा प्रयत्न होतोय. फुलटो चेंडू थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सरळ जाईल. तिसरा फटका येतोय. बॅक टू बॅक चौकार. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. सुरुवातीलाच कर्णधारांनी सांगितलं होतं रोहित नावाचा आमचा जो सलामीवीर आहे तो या ठिकाणी धावा जमवण्यात यश मिळवेल. यावेळेला दाखवून देत असताना संघर्षाचा शंखनाद करत असताना का आम्ही दूरवरून आलोय, का आम्ही दूरवरून या ठिकाणी येतोय, सलामीवीराची भूमिका पार पाडतोय. यावेळेला दाखवून देत असताना 3 चौकार बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत रोहितच्या बॅटमधनं. यावेळेला मात्र मयूर सुद्धा कसलेला खेळाडू आहे. पूर्णपणे फलंदाजाचा स्टान्स पाहतोय. एक खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय. आउटस्विंग स्वरूपात चेंडू जाऊन सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पूर्णपणे डॉट समाप्त होतोय चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय मैदानावरती. 4 षटकांचा हा सामना. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. P1चं हे षटक असणार आहे. 5वा चेंडू घेऊन मयूर जाताना. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. या ठिकाणी झेल बाद होतोय. फलंदाज पकडला जातोय मैदानावरती. झेल हो पणाला लावतोय. मयूर दाखवतोय हम भी किसी से कम नहीं. 3 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू सततचे निर्धाव पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद करण्यात यश मिळतंय.
पहिला फलंदाज आपण मैदानावरती बाद होताना पाहिला, पहिला धक्का बसताना पाहिला वडवली संघाला. फलंदाज बाद झाला रोहित, त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज मैदानावरती जातोय हर्षल. रोहितनं फलंदाजी केली त्याच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळेल का? यावेळेला मोठा फटका केला जातोय, बिग हिट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू सरळ भिरकावून देतोय. जातोय सीमा पार चेंडू, येतोय वन बाउन्स फटका चौकार. या व्यासपीठावर ज्यांचं आताच आगमन झालं आदरणीय दिनेशजी वरकुटे साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर गोविंदजी ठाकरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं धर्मवीर चषक धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर बांधनपाडा गावचे पोलीस पाटील आणि आमचे परममित्र आदरणीय जगदीशजी भोईर सर यांचं सुद्धा शुभ आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर स्वप्नील दादा स्वागतजी विशे साहेब यांचं सुद्धा या व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. ओव्हर टू सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सर. यानंतर सामना आपण पाहणार आहोत खरिवली विपक्ष कालेपाडा. दोनही संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. P1चं पहिलं षटक पाहिलं, दुसरं षटक मैदानावरती जाताना. यावेळेला गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत नावाचा हा गोलंदाज वेगावरती स्वार होतोय. पहिल्या चेंडूवरती आपली दिशा अगदी सुपीक दिशा ठेवतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवरनं चेंडूला टेक ऑफ करतोय. पूर्णपणे निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होतीये. व्हेरी गुड बॉलिंग बाय प्रशांत. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यश मिळतंय. यावेळेला फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विक्कीला, जो सलामीवीर म्हणून आलाय. यावेळेला मात्र त्याच्या बॅटच्या पासून चेंडू दूर ठेवला जातोय. चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी सातत्यानं करतोय. दुसरा बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. 24 चेंडूच्या सामन्यामध्ये एक डॉट चेंडू सुद्धा सोन्याच्या भावाचा मानला जातो. यावेळेला मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट येत आहेत. अस्नोली संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. प्रशांतच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाजीचं एक चांगलं उदाहरण. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आल्यानंतर फलंदाज काहीसा या ठिकाणी चाचपडताना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा सामना करील विक्की. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. फॉलो थ्रू मध्ये प्रशांत चेंडूला पकडतोय झेल. यावेळेला पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकी बॅक टू द अस्नोली संघ सुद्धा या मैदानावरती सातत्यानं आपण खेळताना पाहतोय. याच विभागातला हा क्रिकेटच्या पटलावरचा दादा संघ संबोधला जातोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. मयूर दिनकर नावाचा जो अष्टपैलू खेळाडू आहे त्याच्या सातत्याच्या खेळीने आपण पाहत आलो आहे. अस्नोली संघ सातत्यानं चांगला खेळ करत असतो. यावेळेला मैदानावरती कमबॅक करताना पाहायला मिळतो. पहिलं षटक संपलं, आपण पाहिल्या होत्या 16 धावा. त्यानंतर मात्र आता गोलंदाज प्रशांत यावेळेला कमबॅक करून देताना आपल्या संघासाठी. फलंदाज बाद झाला विकी, त्याच्या जागेवरती फलंदाज आपण पाहणार आहोत पवन. दोघंही आता मैदानात नवीन असणार आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती फलंदाजी करताना पाहायला मिळेल पवन. आपल्या संघासाठी चांगली खेळी करण्याची जबाबदारी त्यांच्या माध्यमातून करावी लागेल, जबाबदारी पार पाडावी लागेल. आपल्या संघाचं जे जहाज आहे ते बुडण्यापासून वाचवावं लागेल. अगदी पहिले तरी नेण्याचं काम करावं लागेल या दोनही फलंदाजांना. फलंदाजी मार्कवरती आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहणार आहोत. पवन साठी हा चेंडू प्रशांतच्या माध्यमातून यावेळेला कट केला जातोय. थर्डमॅन क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडेल, फेकी करेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळालं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. 1 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. प्रशांतच्या षटकामध्ये पहिलीच धाव पाहायला मिळते. 1 धावेने धावफलक हलताना पाहायला मिळेल 17 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय मैदानावरती. गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून 4 चेंडू टाकले गेले, अद्यापपर्यंत एकच धाव मात्र खर्ची केली आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळतंय. प्रशांत चांगली गोलंदाजी सातत्यानं करतोय, पुन्हा एकदा घेऊन जाईल. फलंदाजी मार्कवरती फलंदाजी यावेळेला पाहायला मिळेल आपल्याला. पवन डाव्या हाताचा हा फलंदाज. आम्ही नेहमीच म्हणत असतो डाव्या हाताचे फलंदाज सातत्यानं घातक ठरत असतात. यावेळेला घातक ठरेल का फलंदाज वडवली संघाचा? पहा, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय.
अत्यंत शिताफीने प्रयत्न केला जातोय, चेंडूला ग्लान्स केला जातोय, फाईन लेग लक्ष्यरक्षण होते पात्र, फेकी थोडीशी गचाळ होतीये, 2 धावांचा जो अवसर मिळतोय तो पूर्ण करतायत, तिसऱ्या धावेसाठी धावतायत, तिसरी धाव सुद्धा मात्र या ठिकाणी घेण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 3 धावांनी 2 धावांचा जो प्रयत्न आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावा होत आहेत धावफलकावरती 19 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल वडवली संघाकडनं, कारण प्रशांत जो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी तो करत होता, त्याच्या विरुद्ध या ठिकाणी आक्रमण करण्याऐवजी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पवननं एक चेंडू फेस केला, 2 धावांनी मात्र स्वतःचं खातं खोलतोय. यावेळेला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पवन फलंदाजी एंडवरती फलंदाजी करताना आपल्याला प्रशांतच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक यावेळेला हाताळतोय. स्टेट ड्राईव्हचा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला अडवेल, तत्पूर्वी मात्र एक धाव घेण्यापासून मात्र रोखू शकणार नाहीत. डोंगरे साहेब ठाणे जिल्हा सहचिटणीस हिंदुस्थान माथाडी कामगार सेना यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात. आपले सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी आयोजकांच्या वतीने. चला सर्व प्रेक्षक वर्ग आपण मात्र या मॅच साठी सज्ज. जे प्रेक्षक मात्र या ठिकाणी येऊ शकत नाही YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील JTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. नक्कीच जबरदस्त आयोजन पाहतो आपण. पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि ज्या प्रकारची स्पर्धेचं आयोजन पाहिलं तर नक्कीच कौतुकास्पद असेल. दर्जेदार स्पर्धा या परिसरामध्ये धर्मवीर चषक 2021 दरम्यान वळूया मॅचकडे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतो या ठिकाणी असनोली विपक्ष वडवली. 62 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये असनोली संघासमोर. कशा प्रकारे मात्र हे टार्गेट चेस केलं जाईल. नक्कीच मयूर दिनकर सारखा बलाढ्य फलंदाज एक वन मॅन शो पाहण्याची मात्र प्रेक्षकांना संधी असू शकते या मॅचमध्ये. जबरदस्त बॅटल असेल आणि या प्रकारचं बॅटल मात्र प्रेक्षकांना अपेक्षित असतं आणि धर्मवीर चषक 2021च्या माध्यमातून हे बॅटल मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आले. रोहित या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिलाच बॉल फटका नक्कीच चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर देखील हजर असेल. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलने नक्कीच असनोली संघाचा या ठिकाणी श्री गणेश झाला. आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 1. नक्कीच ध्येय साध्य करणे किती कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि या मॅचमध्ये मात्र आत्मविश्वास निर्माण करावा लागेल चांगली फलंदाजी करून. कारण 62 धावांचं लक्ष, 24 चेंडूने 62 धावा, टार्गेट नक्कीच कठीण असेल. ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला वडवली संघाकडनं पाहायला मिळाली आहे त्याच प्रकारची फलंदाजी असनोली संघाला करावी लागेल जर हे टार्गेट मात्र चेस करायचं असेल तर. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण अर्जुन दिनकरला. या ठिकाणी डावपुऱ्या हाताचा फलंदाज. बॉलिंग मार्कवर सज्ज रोहित. फुल टॉस बॉल. व्हॉट अ कनेक्शन. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. डीप मिड विकेटला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. या ठिकाणी पहिला चेंडू फेस करतो या मॅच मध्ये आणि षटकार लगावलाय आणि खाडे विद्यालयाच्या मैदानावर देखील 6 चेंडूंवर 6 षटकार लगावण्याचा विक्रम अर्जुन दिनकरच्या नावावर. आणि
आणि जबरदस्त या स्टार्ट पाहतोय आपण या ठिकाणी असनोली संघाचा 7 धावा धाफलकावर या ठिकाणी. का ह्या बॅटरची उत्सुकता होती सर्व प्रेक्षकांना, उत्तर त्याचं मात्र मिळतं या ठिकाणी. यावेळी मात्र विकेट किपर बीट झाला, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नक्की येत नाहीये. परंतु नक्कीच ज्या प्रकारे चेंडू हाताळलेला, गतीमध्ये परिवर्तन केलेलं, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल देखील टर्न झालेला, नक्कीच चांगला चेंडू या ठिकाणी, चांगला कमबॅक मात्र आपण या ठिकाणी रोहितकडनं. परिणामी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 7 धावा, स्थिरावलेली धावसंख्या या ठिकाणी. पुन्हा एकदा फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी, डिस्टन्स देखील कव्हर होईल. डीप मिड विकेटला दुसरा षटकार येतो या ठिकाणी अर्जुन दिनकरच्या बॅटमधनं. पहा नक्कीच 62 धावांचं टार्गेट जर चेस करायचं असेल तर नक्कीच या प्रकारच्या फलंदाजी मात्र सर्वांना अपेक्षा होती. आणि अर्जुन दिनकर अगदी काम मात्र सुरेखरित्या करतोय या मैदानावर. पुन्हा एकदा ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बॉल टर्न झालेला, फलंदाज मात्र डॉट झालाय. आणि पुन्हा एकदा कमबॅक मात्र आपण या ठिकाणी गोलंदाज रोहितचा. आणि परिणामी 13 धावा आपण धावफलकार पाहतोय. स्थिरावलेली धावसंख्या या ठिकाणी असनोली संघाची 62 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगल्या प्रकारे जज केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 17 धावा आपण धावफलकावर पाहतोय. आणि मात्र नक्कीच 62 धावांचं टार्गेट चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला अर्जुन दिनकरकडनं पाहायला मिळाली आहे, नक्कीच कौतुकास्पद असेल. 17 धावा धावफलकार पाहतोय आपण एका षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल. परंतु मॅचमध्ये नक्कीच 62 धावा खूप मोठं लक्ष आपण पाहिलं असनोली संघापुढे. हे टार्गेट मात्र चेस करणं कठीण असेल, परंतु अशक्य असं काहीच नसतं. आणि क्रिकेटमध्ये तर नाहीच नाही. परिणामी दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण या ठिकाणी. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी सज्ज पाहतोय आपण भावेशला. सतरा धावा धावफलकावर या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. आणि या मॅचमध्ये मात्र इच्छाशक्ती दाखवावी लागेल दोन्ही संघांना. ज्या प्रकारचं बॅटल या प्रेक्षकांच्या भेटीला आलंय, कारण दोन्ही खूप बलाढ्य संघ आपण पाहतोय, वडवली आणि असनोली. ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली, आणि नक्कीच या इनिंगमध्ये सुद्धा जबरदस्त स्टार्ट पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय या ठिकाणी भावेशला. पण जर सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे, कारण यानंतर अजून खूप सामने बाकी असतील, याची मात्र नोंद घ्यायची सर्व संघांनी. नक्कीच सहकार्य करायचं असेल, वेळेचं बंधन असेल. सतरा धावा धावफलकावर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय आपण या ठिकाणी भावेशला. स्ट्राईक एंडला एक मोठं नाव मयूर दिनकरला पाहतोय आपण. वॉटर स्ट्रोक या ठिकाणी मात्र सलामी दिली आहे व्यासपीठाला. जबरदस्त स्ट्रोक मयूर दिनकरच्या बॅटमधनं, षटकार. या ठिकाणी षटकाराने स्वागत केले भावेशचं. 23 धावा आपण धावफलकावर पाहतोय. या प्रकारची जर जोडी सलामीला असेल तर नक्कीच कोणतंही टार्गेट मात्र कठीण असणार नाही. चांगली बॅटिंग पाहायला मिळते या ठिकाणी मयूर दिनकर आणि अर्जुन दिनकरच्या माध्यमातून. यावेळी नक्कीच फटका फसलाय, झेलची शक्यता असेल.
आणि मात्र या ठिकाणी एक सोपा झेल, मोठ्या विकेटचं पतन. मयूर दिनकर बॅक टू द पवेलियन. नक्कीच नवीन फलंदाज आपण प्रशांतला पाहतो या ठिकाणी मैदानावर. आक्रमकता आणि संयम यांचा मात्र मेळ साधण्यात मयूर दिनकर मात्र अयशस्वी ठरलाय. कारण ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर षटकार लगावलेला, कारण 62 धावांचं लक्ष या मॅचमध्ये, 23 धावा आपण धावफलकर पाहतोय. आवश्यकता होती एका चांगल्या इनिंगची, मात्र दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी माघारी धाडले. प्रशांत आपण नवीन फलंदाज मैदानावर पाहतोय. नक्कीच महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल या ठिकाणी अर्जुन दिनकरवर. एक संयमी खेळी खेळावी लागेल. या प्रकारचं टार्गेट जर चेस करायचं असेल तर नक्कीच 62 धावा खूप मोठं लक्ष पाहतो आपण या मॅचमध्ये. अजून एक शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी नक्कीच ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू. पंचांनी मात्र अव्वंतर चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव देखील ऍड होईल या ठिकाणी आणि एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 24 धावा. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त बॅटर. ज्या प्रकारचं ऊन देखील वाढत चाललंय तितकीच तडाख्याची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल. बॉल मात्र त्या ठिकाणी अडवला गेलाय. नक्कीच 2 धावा देखील कंप्लीट केल्या जाते. तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न झालाय. डिरेक्ट हिट झालाय परंतु मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. चौथ्या धावेचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झालाय. नक्कीच पहा फिल्डिंगमध्ये कोऑर्डिनेशन खराब पाहायला मिळालं आणि या ठिकाणी 4 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या प्रकारची चतुराई फलंदाजांकडनं पाहायला मिळाली या चेंडूवर आणि 4 धावा मिळाल्या. 4 धावांनी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड पाहतो आपण. चांगली बॅटिंग या षटकामध्ये देखील पाहायला मिळते अर्जुन दिनकरच्या माध्यमातून. ज्या प्रकारचे व्हेरियस स्ट्रोक्स आतापर्यंत खेळलेत नक्कीच आपली क्षमता सिद्ध केली आहे. असं म्हणतात आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करतं. आणि या मॅचमध्ये मात्र आत्तापर्यंत तरी अर्जुन दिनकरच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग. 28 धावा धावफलकार पाहतो आपण. फुल टॉस बॉल. फटका नक्कीच चांगला या ठिकाणी. काउ कॉर्नर रिजनला फील्डर जर असेल 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि 2 धावांनी धावफलकावर धावसंख्या 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी भावेशचं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे यावेळी. नक्कीच ऑफस्टम्पच्या दूर चेंडू ठेवलेला आणि पंचांनी देखील अव्वंतर चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा ऍड होईल आणि या एक्स्ट्रा धावेने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी 31 धावा. अजून 31 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. 14 चेंडू आणि 31 धावा असं या मॅचचं समीकरण असेल. जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण अस्नोली संघाकडनं. हाफ ट्रॅकर बॉल यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं उडवला आणि जबरदस्त झेल या ठिकाणी. विकेटचं पतन होईल. मोठी विकेट असेल. अर्जुन दिनकर बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. 31 धावा आपण धावफलकावर पाहतोय या ठिकाणी. नाही शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा. 31 धावा आपण धावफलकावर पाहतोय.
62 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये, अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल आणि प्रशांत आणि दीपक अशी जोडी पाहतो आपण असनोली संघाकडनं. यावेळी मात्र नक्कीच गुडलॅनचा टप्पा होता, पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. षटक देखील संपलं या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 31 धावा धावफलकावर. 12 चेंडू आणि 31 धावा या मॅचचं समीकरण असेल. नक्कीच अर्जुन दिनकर आणि मयूर दिनकरच्या नंतर मात्र आता प्रेशर असेल फलंदाजांवर, कारण डिस्टन्स थोडा मोठा आहे आणि सिंगल डबलने मात्र हे डिस्टन्स कव्हर होऊ शकत नाही. चौकार षटकार मारावे लागतील. 12 चेंडू आणि 31 धावा या मॅचचं समीकरण. नक्कीच तिसरं षटक प्रगतीपथावर असेल यावेळी वडवली संघाकडनं. बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय आपण या ठिकाणी विकी, आणि या मॅच मध्ये मात्र निर्णायक षटक असू शकतं हे, कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल या षटकामध्ये, कारण महत्त्वपूर्ण षटक असेल. प्रशांत आणि दीपक अशी जोडी आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 31 धावा असं या मॅचचं समीकरण. आणि बॅटिंग ऑर्डर देखील पाहिला आपण तर असनोली संघाचं नक्कीच चांगलं. मयूर दिनकर, अर्जुन दिनकर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. हेलो 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 हॅलो हॅलो. यावेळी फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. काव कॉर्नर रिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. तिसरं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. हॅलो. 37 धावा आपण या ठिकाणी धावफलकावर पाहतोय. हॅलो हॅलो. यावेळी मात्र पंचांनी अव्वंतर चेंडू घोषित केलाय. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. फटका नक्की चांगला या ठिकाणी. जबरदस्त स्ट्रोक कव्हरच्या दिशेला या ठिकाणी झेल झालाय.
विकेटचं पतन होईल या ठिकाणी. प्रशांतला मात्र माघारी परतावं लागेल. हॅलो 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 आवाज वाढवा थोडा. हॅलो 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 हॅलो. नक्कीच निर्णायक षटक म्हटलेलं आणि त्या प्रकारची बॉलिंग सुद्धा या ठिकाणी आपण विकीच्या माध्यमातून पाहिली आहे. 5 चेंडू हाताळले आतापर्यंत 38 धावा आपण धावफलकावर पाहतोय. या मॅचमध्ये आता मात्र पूर्णपणे प्रेशर असेल ते असनोली संघावर. नक्कीच मयूर दिनकर आणि अर्जुन दिनकरच्या मागे मात्र बॅटिंग ऑर्डरमध्ये कमी जाणवली. त्याचा परिणाम आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावर पाहतोय या ठिकाणी. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. हॅलो 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 हॅलो. फटका नक्कीच ऑन साईडला चांगला या ठिकाणी. डीप मिड विकेटला फिल्डर हजर असेल. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. पण थोडे फंबल झाले आणि दरम्यान दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहतोय. नक्कीच तू मेमे पाहायला मिळाली आहे आणि परिणामी तिसऱ्या धावेवर मात्र विकेटचं पतन होईल या ठिकाणी. हॅलो. नक्कीच बाळाला मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. 39 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 40 धावा धावफलकावर पाहतोय. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला. 40 धावा धावफलकावर या ठिकाणी आणि समीकरण पाहिलं या ठिकाणी तर 6 चेंडू आणि 22 धावा असं या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. प्रेशरमध्ये आहे या ठिकाणी असनोली संघ. नक्कीच या मॅचमध्ये 6 चेंडू आणि 22 धावा कठीण असेल परंतु अशक्य असं नाही. आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर वडवली संघाकडनं आपण बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतो. यावेळी धीरज याला पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर सज्ज. 6 चेंडू आणि 22 धावा 40 धावा धावफलकावर. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. 6 चेंडू आणि 22 धावा या मॅचचं समीकरण आपण पाहतो या ठिकाणी. रामा आणि हरेश अशी जोडी असेल. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. 6 चेंडू आणि 22 धावा या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. आणि रामा स्ट्राईकला नक्कीच क्षमता नक्कीच आहे या खेळाडूकडे रामामध्ये. परंतु या मॅचमध्ये मात्र सिद्ध करावं लागेल. अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. सहा चेंडू आणि 22 धावा या मॅचचं समीकरण पाहतोय आपण. बॉलिंग मार्कवर सज्ज या ठिकाणी धीरज. पहिला चेंडू असेल रामासाठी. फुलटॉस बॉल फटका फसला यावेळी आणि नक्कीच पॉईंटला त्या ठिकाणी जबरदस्त सजेल. विकेटचं पतन होतंय. रामाला मात्र माघारी परतावं लागेल. डीजे प्रत्येक डॉट चेंडू मात्र प्रेशर वाढवत जाईल. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी विकेटचं पतन केलंय आणि समीकरण आपण पाहिलं या मॅचचं तर आता 5 चेंडू आणि 22 धावा असं मॅचचं समीकरण असेल. आणि पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर मात्र कोसळलंय या ठिकाणी. आतापर्यंत 6 विकेटचं पतन झालंय. सागरला पाहतोय आपण या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज. दोन्ही फलंदाज आतापर्यंत या मॅचमध्ये एकही चेंडू फेस केला नाही आणि 5 चेंडू आणि 22 धावा मॅचचं समीकरण. फटका चांगला या ठिकाणी. आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल देखील कलेक्ट केला आहे. नक्कीच डिरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र मिस झालाय. दुसऱ्या धावीचा देखील परिणामी प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनी धावफलकार आपण धावसंख्या पाहतोय 42. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स. या मॅचमध्ये मात्र वर्चस्व निर्माण करत चाललाय तो वडवली संघ. नक्कीच विजयाच्या दिशेने आपण वाटचाल पाहतोय. यावेळी मात्र नक्कीच बॅटची एज लागून मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला सीमारेषा पार. चौकार येतोय.
मॅचचं समीकरण असेल 46 धावा आपण धावफलकावर पाहतोय. अजूनपर्यंत या मॅचमध्ये संधी असेल असनोली संघाला षटकार चौकार मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. 3 चेंडू आणि 16 धावा मॅचचं समीकरण. हरेशला पाहतो आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला एक चौकार देखील आलाय. नक्की षटकार मारावा लागेल. 3 चेंडू आणि 16 धावा मॅचचं समीकरण. यावेळी मात्र प्रयत्न चांगला होता. फटका मात्र नो मॅन्स लँडमध्ये आपण चेंडू पाहतोय आणि लॉंग ऑन द बॉल देखील कलेक्ट केला जातोय. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली आहे. 47 धावा धावफलकावर या मॅचमध्ये आता मात्र औपचारिकता बाकी, कारण 2 चेंडू आणि 15 धावा असं या मॅचचं समीकरण असेल. नक्कीच आता मात्र विजयाच्या दिशेने आपण वाटचाल पाहतो या ठिकाणी वडवली संघाची. शॉर्ट पिच बॉल, फटका मात्र या ठिकाणी पॉईंटला फिल्डर हजर असेल. नक्कीच कोणत्याही प्रकारची धाव येत नाही आहे आणि म्हणालो मॅचमध्ये मात्र औपचारिकता बाकी असेल. 1 चेंडू आणि 15 धावा या मॅचचं समीकरण आणि विजयी चेंडू असू शकतो या ठिकाणी वडवली संघाकडनं. आणि धीरजकडनं मात्र वडवली संघासाठी विजयाचा चेंडू असेल यावेळी. नक्कीच हाफ ट्रॅकर बॉल, फटका या ठिकाणी मिस झालाय आणि विजयी चेंडू मात्र धीरजच्या माध्यमातून. विजय झाला संघ या मॅचमध्ये वडवली संघ. हार्दिक अभिनंदन या धर्मवीर चषक 2021 मध्ये. या ठिकाणी विजयाचं खातं खोलले धर्मवीर चषक 2021 मध्ये वडवली संघ आणि हार्डलक या ठिकाणी असनोली संघ. आपण या ठिकाणी आलात धर्मवीर चषक 2021 मध्ये चांगला सहभाग दाखवलात. आपले देखील मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस आपल्या देखील खूप खूप शुभेच्छा असतील.